बावडेकर बुवा अक्कलकोटमध्ये स्थायिक होतात. सेवा म्हणून स्वामींकडून पुराण श्रवण करण्याचा निर्णय घेतात, परंतु स्वामी त्यांना ओरडत हाकलून देतात. पण बुवांनी जिद्द सोडली नाही आणि ते दररोज येत, परंतु दररोज स्वामी त्यांना हाकलून देत. शेवटी स्वामी सर्वांसोबत इतके प्रेमाने बोलतात, पण मलाच का रागावतात? प्रत्यक्ष परब्रह्माला सुद्धा मी नकोसा झालो आहे का? असा विचार करत ढसाढसा रडत जीवनास काही अर्थ नाही असे म्हणून घरातून कोणालाही न सांगता बावडेकर बुवा निघून जातात. इकडे बुवा दिसत नाहीत म्हणून घरातील सर्व चिंतातूर होतात, परंतु बुवांचा ठाव ठिकाणा सापडत नाही. शेवटी सर्वजण स्वामींकडे येतात आणि प्रार्थना करत रडू लागतात. तेव्हा स्वामींना त्यांची दया येते आणि दरबारातील एका कुत्र्याकडे बघत स्वामी बोलतात, अरे मोत्या जा, त्या पुराणिक बुवाला घेऊन ये. हुकूम येताच मोती थेट बुवा ज्या गुहेत गेले होते त्या गुहेत गेला. मोत्याला बघून बुवाला स्वामींचा संकेत समजला आणि बुवा स्वामी दरबारात परत आले. स्वामी बुवांना बोलतात की जा, घरी जा आणि उद्यापासून पुराण श्रवण करत जा. बुवांना खूप आनंद होतो आणि स्वामी आज्ञा प्रमाण म्हणून ते घरी येतात. त्यानंतर बुवा नित्यनेमाने स्वामींच्या समोर पुराण श्रवण करत, सर्वांना तृप्त करत आणि स्वामी भजनात दंग होत. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की कधीकधी असे वाटते की स्वामींनी आपल्याला अंतर दिले आहे, पण प्रत्यक्षात ती आपली परीक्षा असते. त्यामुळे स्वामी सदैव सोबत आहेत हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.